महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर झाला आणि यावेळी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला। राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प आधी अजित पवार यांनी तयार करण्याचं काम केलं होतं, मात्र त्यांच्या निधनानंतर फडणवीसांनी तो सभागृहात सादर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। या अर्थसंकल्पात 2047च्या विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप, महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पायाभूत सुविधा आणि शेतकरी कर्जमाफीसाठीच्या घोषणा देखील करण्यात आल्यात। तसंच अनेक नवीन योजना देखील जाहीर करण्यात आल्यात। म्हणूनच या अर्थसंकल्पात नेमकं काय स्वस्त झालं, काय महाग झालं आणि सरकारनं कोणत्या मोठ्या घोषणा केल्यात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला। यावेळी त्यांनी पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याची मोठी घोषणा केली। त्यामुळे राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। फडणवीस यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प 4 महत्त्वाच्या स्तंभांवर आधारित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यामध्ये प्रगतशील महाराष्ट्र, शाश्वत विकास, सर्वसमावेशक वाढ आणि सुशासन यावर विशेष भर देण्यात आलाय। या प्रत्येक स्तंभाखाली 4 उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आला असून अशा एकूण 16 उपक्षेत्रांवर आधारित हा संपूर्ण अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय। त्यामुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोड मॅप या अर्थसंकल्पातून मांडण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो। महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। सामान्य नागरिकांच्या आरोग्य, क्रीडा आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी काही वस्तू स्वस्त करण्यात आल्यात, तर दुसरीकडे आरोग्याला हानिकारक असलेल्या काही वस्तूंवर कर वाढवून त्या महाग करण्यात आल्यात। सगळ्यात आधी स्वस्त काय झालंय ते पाहिलं तर या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला मोठं प्राधान्य देण्यात आलंय। मधुमेहावरच्या उपचारांसाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवरचा कर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय। त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना उपचार घेणं थोडं परवडणारं ठरणार आहे। तसंच कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरच्या काही औषधांवरचा करही कमी करण्यात आलाय, ज्यामुळे कॅन्सर रुग्णांच्या उपचाराचा खर्च काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। याशिवाय रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी वैद्यकीय उपकरणं स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे रुग्णालयांना आधुनिक उपकरणं खरेदी करणं सोपं होईल आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे रुग्णांनाही मिळू शकतो। यासोबतच क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्यासाठी क्रीडा साहित्य स्वस्त करण्यात आले। यामुळे विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना क्रीडा साहित्य कमी किमतीत उपलब्ध होईल आणि राज्यात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्याची देखील अपेक्षा आहे। तसंच पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सौर पॅनल स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यामुळे घरांमध्ये आणि उद्योगांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो। दुसरीकडे काय महाग झालंय ते बघितलं तर सरकारनं आरोग्याला हानिकारक आणि व्यसनाधीनता वाढवणाऱ्या वस्तूंवर कर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार दारू, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ यांच्यावर अतिरिक्त कर लावण्यात आलाय। त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। एकूणच पाहिलं तर महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात आरोग्य, क्रीडा आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देत काही वस्तू स्वस्त करण्यात आल्यात, तर व्यसनाधीनता वाढवणाऱ्या वस्तूंवर कर वाढवून त्या महाग करण्यात आल्यात। त्यामुळं हा अर्थसंकल्प सामाजिक आरोग्य आणि विकास या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचं दिसून येतं। यासोबतच राज्य सरकारनं काही महत्त्वाच्या घोषणा देखील जाहीर केल्यात, त्यावर देखील एक नजर टाकूयात। मंडळी, राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात विकास, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांवर मोठ्या घोषणा करण्यात आल्या। सगळ्यात आधी या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करत विविध उपक्रम जाहीर करण्यात आले। समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन केली जाणार आहे। या समितीमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल आणि त्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात येणार आहे। तसंच संत गाडगेबाबा यांच्या नावानं तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड इथं पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत। तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली।
याशिवाय ग्रामीण विकासासाठी राज्यात ग्राम समृद्धी अभियान राबवण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही विशेष उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। अजित पवार यांनी तब्बल 11 वेळा अर्थसंकल्प मांडला असून त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळे प्रशासनात काटेकोरपणा राहिला, असं फडणवीस म्हणाले। त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या नावानं नागरी पुरस्कारही सुरू केला जाईल। तसंच हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित असल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। सोबतच ग्रामीण आणि पायाभूत विकासाच्या दृष्टीनं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा मंजूर करण्यात आलाय। या योजनेअंतर्गत राज्यातल्या जवळपास 30,000 गावं जी आहेत ती रस्त्यांना जोडली जाणार आहेत। आतापर्यंत 2450 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून 23,000 पूल बांधण्याचं काम हाती घेण्यात आलंय। याशिवाय मुंबई ते पुणे दरम्यान जलद गती ट्रेन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं यावेळेस शेती क्षेत्राला मोठं महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे। गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांचाही समावेश केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारभावाची माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून 30 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना नियमित माहिती दिली जाते। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाते। ॲग्रीस्टॅक योजना राबवली जात असून फेब्रुवारीपर्यंत 1,31,00,000 फार्मर आयडी तयार करण्यात आलेत। तसंच पुढच्या 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान सुरू करणार आहे। औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले। प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु उद्योग केंद्र उभारली जाणार आहेत। या माध्यमातून 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। तसंच प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत घरांवर रूफटॉप सोलर बसवण्यास प्रोत्साहन दिलं जाणार आहे। सोबतच बांबू विकास प्रकल्पालाही या अर्थसंकल्पात चालना देण्यात येणार आहे। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचं सांगत मुंबई आणि पुण्यात 50 अब्ज डॉलरचे आर्थिक केंद्र उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। तसंच गडचिरोली हे नवं स्टील हब म्हणून विकसित होत असल्याची माहितीही फडणवीसांकडून देण्यात आली आहे। तंत्रज्ञान आणि सर्जनशील उद्योग क्षेत्रातही मोठी पावलं उचलण्यात येत आहेत। मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू करण्यात येणार असून पुणे हे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरसाठी देशातलं सगळ्यात पसंतीचं शहर ठरत असल्याचं सांगण्यात आलंय। तसंच महाराष्ट्राला गेमिंग क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्यात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे। पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी काही महत्त्वाचे प्रकल्प जाहीर झालेत। यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोपवे प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसंच नागपूर जवळच्या रामटेक इथं राज्यातली 3री चित्रसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। यासोबतच पायाभूत सुविधांच्या विकासावरही मोठा भर देण्यात आलाय। मुंबईत आणखी एक भुयारी मेट्रो मार्ग उभारण्यात येणार असून अटल सेतू मुंबई विमानतळाशी जोडण्याची योजना आहे। राज्यात एकूण 1200 किलोमीटर मेट्रो मार्ग उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। तसंच 6000 किलोमीटर द्रुतगती मार्ग विकसित केले जाणार आहेत। 2029 पर्यंत 165 किलोमीटर मेट्रो मार्गिका पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे। याशिवाय वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। तर पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। या दरम्यान शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी घोषणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। याशिवाय राज्यातल्या महिलांसाठी महत्त्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे। या योजनेसाठी आवश्यक ती मोठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। एकूणच या अर्थसंकल्पातून शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन, तंत्रज्ञान आणि सामाजिक कल्याण या सगळ्या क्षेत्रांमध्ये विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात आल्याचं दिसून येत आहे। बाकी या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या घोषणा खरंच अंमलात येतील का आणि एकंदरीतच हा अर्थसंकल्प तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।